KNH न्यूज 24. दिव्यांगांच्या न्यायासाठी लोटांगण आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ चौकशी व कार्यवाहीचे आश्वासन. अहिल्यानगर येथे अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था श्रीरामपूर, आधार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने आज दिनांक 2 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो दिव्यांग, विधवा व वयोवृद्ध लाभार्थ्यांसह लाक्षणिक लोटांगण आंदोलन करण्यात आले. यावेळी संस्था संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण खडके व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग अवताडे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करत चर्चा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांबाबत तात्काळ चौकशी करून कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. याचवेळी श्रीरामपूर येथे गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या बाबासाहेब बागुल यांच्या प्रकरणाकडे लक्ष वेधत दिव्यांगांवरील अन्यायाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला असून यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. निवेदनात संजय गांधी निराधार योजनेचे जानेवारी-फेब्रुवारी 2025 पासूनचे थकीत मानधन, ऑक्टोबर 2025 पासूनचे वाढीव मानधन, आधार बायोमेट्रिक अपडेट न होणाऱ्या दिव्यांगांना पर्यायी पद्धतीने मानधन, संजय गांधी निराधार व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी, आमदार खासदार विकास निधीतून दिव्यांग निधी 100% खर्च, सर्व निराधार योजनेतील दिव्यांगांना सरसकट 2500 रुपये मानधन, सज्ञान मुलांची अट रद्द करणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी, जिल्हा नियोजन बजेटमधील 1% निधी दिव्यांगांसाठी खर्च, तालुका व जिल्हा स्तरावर दिव्यांग समित्यांची स्थापना व दिव्यांग सदस्यांची नियुक्ती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील दिव्यांग राखीव निधी तात्काळ वितरित करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात संपर्क प्रमुख राम डमाळे, भारत चौधरी, विष्णू पाठक, उपाध्यक्ष शंकर खैरनार, भिकाजी जाधव, बाबासाहेब बागुल, अनिल बागुल, सुनील म्हैस, रज्जाक शेख, अविनाश करंडे, रमेश बोठे, सुनीता जंजिरे, बंडू फोपसे, धोंडीबा गाडेकर, रवींद्र करपे यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधव, विधवा भगिनी व वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. KNH न्यूज 24 साठी किशोर अभंग.